काँग्रेसचे आमदार अमीन पटेल आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाची बैठक सुरू आहे आणि राज्यातील 29 महानगरपालिका आहेत, त्यामध्ये कुणासोबत युती करायची, काय फॉर्म्युला ठरवायचा आहे, या संदर्भातली बैठक किती महत्त्वाची? लय महत्त्वाची बैठक आहे. मुंबई आणि महाराष्ट्र, आज महाराष्ट्र पार्लमेंटरी बोर्डची मीटिंग चाललेली आहे. ह्याच्यामध्ये रिजन वाईज ज्या आमच्या तिकडच्या जे आमदार आहे, खासदार आहेत, त्यासोबत डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहेत, फ्रंटलच्या सगळ्या चीफ आहे, त्यांनी सगळ्यांना भेटून घेतलेलं आहे. जे उमेदवार आहेत त्यांना भेट झालेली आहेत आणि त्या भेटच्या नंतर त्यांच्या काय क्रम काय आहेत, कोणाला तिकीट दिली पाहिजे, कुठे कुठे युती केली पाहिजे, ह्याच्यावर साधक बाधक चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर म्हणतात की काँग्रेसने खूप उशिरा प्रस्ताव दिला, त्यांच्यासोबत सुद्धा युतीची चर्चा जी आहे ती सुरू आहे. आहेत मुंबईमध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर चर्चा सुरू आहेत आणि एक प्रोग्रेस पण झाले आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आज संध्याकाळी या उद्या सकाळपासून हे निर्णय होईल. तुमची एकीकडे चर्चा सुरू आहे युती संदर्भातली, दुसरीकडे ते म्हणतात की मी जर तोंड उघडलं तर भाजपला फायदा होईल, काँग्रेसबाबत बऱ्याचशा गोष्टी मला सुद्धा माहीत आहे. मग याचा अर्थ कसा काढावा? जे महाविकास आघाडीच्या वेळी झालं तेच यावेळी होईल याची शक्यता वर्तवण्यात येते. आम्ही पॉझिटिव्ह आहे, त्यांना आमच्या सोबत वार्ता चालू केलेली आहे. आम्ही पॉझिटिव्ह पुढे जात आहेत. आम्ही त्यांचं जे काही म्हणणं होतं ते ऐकून घेतलेले आहेत. आमच्या म्हणणं त्यांच्याकडे कम्युनिकेट केलं आहेत. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निर्णय येईल. पुण्याचे शरद पवार यांच्या पक्षातील जे शहराध्यक्ष होते प्रशांत जगताप, ते आता काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. 4:30 वाजता त्यांचा पक्षप्रवेश ठरलेला आहे. त्यामुळे ही बाब किती महत्त्वाची मानावी आणि काँग्रेस पुण्यामध्ये देखील तितक्याच जोमानं आघाडी घेईल असं वाटतंय. एक मोठं नाव आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आपल्या ताकदीवर आणि जे काँग्रेस आयडियॉलॉजीच्या लोक आहेत त्यांच्यासोबत पुढे जात आहेत. मला नक्की खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये एक चांगला परिणाम येईल. काल दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली. मुंबईचा महापौर हा ठाकरेंचाच आणि मराठीच असा नारा त्यांनी दिलेला, विश्वास व्यक्त केलेला आहे. याला उत्तर कसं देणार तुम्ही? मुंबई सर्वांची आहेत. मुंबईच्या महापौर जे आहेत ते मुंबईकर होणार आहेत आणि ज्यांच्याकडे विजन आहेत जे मुंबईसाठी, आज आपण बघितलं आहे की 25 वर्षामध्ये जे लोक तिकडे होतात त्यांनी मुंबईची काही दुर्व्यवस्था केलेली आहे. चांगला इन्फ्रास्ट्रक्चर, चांगली हेल्थकेअर, चांगलं एज्युकेशन देणारा मुंबईचा महापौर होईल. शेवटचा प्रश्न आहे. काल माजी खासदार नवनीत राणा यांनी एक विधान केलेलं आहे की हिंदूंनी किमान 3 ते 4 मुलं जन्माला घातली पाहिजेत. भारताला मिनी पाकिस्तान बनवण्याचा जो प्रयत्न तो इथे केला जातो आहे आणि 4-4 लग्न केली जातात, त्यानंतर 19-20 मुलं जन्माला घातली जातात. त्यांची लोकसंख्या वाढते, आपली पण वाढायला पाहिजे. जातीय सलोखा बिघडवण्याचं काम आहे किंवा नेमकं ध्रुवीकरण होतं असं काय म्हणावं? हे फक्त जे मेन मुद्दा आहे त्यांच्यावर लोकांच्या ध्यान हटवण्याचे प्रयत्न आहेत. हे त्याच्यामध्ये त्यांची काय त्याच्या तथ्य नाही ते ह्याच्यामध्ये, आणि ते जे मेन मुद्दा आहेत बेरोजगारी, फार्मर सुसाईड, एज्युकेशन, हेल्थ, त्यांच्याकडे त्यांचा काही जबाब नाहीत. ते आपला लोकांना असं स्टेटमेंट करून लोकांचं ध्यान इकडच्या तिकडे करत आहे. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमित शिगोंचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.